बारामतीत ओबीसींचा एल्गार मोर्चा. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीत तहसील कार्यालयापर्यंत रॅली. ओबीसी बांधव मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी. शरद पवारांनी मनोज जरांगेंना रसद पुरवली. राजेश टोपे, सुप्रिया सुळेच नाही तर अजित पवार सुद्धा जरांगेंना मदत करतायत. लक्ष्मण हाकेंचा पवार कुटुंबियांवर आरोप. सरकारच्या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाचा चोथा. मराठ्यांचं कुणबीकरण सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही. असे जीआर काढण्याचा अधिकार सरकारला नाही. लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल. मुंबईमध्ये भाजपचा महापौर व्हावा असा अमित शहांचा आदेश. मुंबईमध्ये अमराठी महापौर करण्याचे भाजपचे प्रयत्न. संजय राऊत यांची टीका. शहांच्या वक्तव्यावर शिंदे गप्प का? संजय राऊत यांचा सवाल. राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या युतीत पालिकेवर भगवा फडकणार. खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला विश्वास. मुंबई पालिकेवर मराठी महापौर बसवणार. राऊत यांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरील विरोधकांच्या टीकेनंतर मिलिंद देवरा यांची नवी पोस्ट. पत्र मुंबईत आंदोलनं बंद करण्यासाठी नाही तर शिस्तबद्ध पद्धतीने व्हावीत यासाठी लिहिल्याचं स्पष्टीकरण. मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं पत्र मराठी लोकांचा अपमान. संजय राऊत यांची टीका. मिलिंद देवरा यांची हकालपट्टी केली पाहिजे. राऊतांची मागणी. माढ्याच्या कुरडू गावात मुरुम उपशा विरोधातील कारवाईत अडथळा आणणाऱ्या 15 ते 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. कारवाई थांबवण्यासाठी अजित पवारांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोन केल्यानं गाजलेलं प्रकरण. बेशिस्त खपवून न घेणारे अजित पवार पोलीस अधिकाऱ्याला दम देतात. नैतिकदृष्ट्या अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही. संजय राऊत यांची टीका. ऐन गणेश विसर्जनाच्या तोंडावर वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेज. मुंबईत 34 गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब असल्याची धमकी. 400 किलो आरडीएक्सचे स्फोट घडवत 1 कोटी मुंबईकर मारण्याचा इशारा. पोलीस सतर्क. मुंबई पुण्यासह राज्यामध्ये विसर्जन मिरवणुकांची जोरदार तयारी. अनेक ठिकाणी डॉल्बी आणि लेझर लाईट वापरण्यास बंदी. पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका 2 दिवस चालणार. 8000 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. ड्रोन आणि सीसीटीव्हीद्वारे करडी नजर. शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुद्धा बदल. कोल्हापूर परिक्षेत्रातील 5 जिल्ह्यांमध्ये 700 पेक्षा अधिक गणेश मंडळांकडून ध्वनी मर्यादेचं उल्लंघन. मंडळांवर खटले दाखल करणार. विशेष पोलीस महानिरीक्षकांची माहिती. विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यातील 17 प्रमुख रस्ते बंद. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यासह प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार. सोन्याच्या दरानं गाठला विक्रमी उच्चांक. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याचे दर तब्बल 1,10,100 रुपये. गणेश विसर्जन मिरवणुकीवर पावसाचं सावट. राज्यामध्ये आज दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा. आज आणि उद्या पुण्यातील घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट तर नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगावला पूरस्थितीचा अलर्ट. मागच्या 3 महिन्यात अतिपावसामुळे मराठवाड्यात 4000 गावातील पिकांचं नुकसान. नांदेडमध्ये सर्वाधिक नुकसान. 15,78,000 शेतकऱ्यांना फटका. 5.5 लाख हेक्टरवरील पंचनामे पूर्ण. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यात सर्पदंश झालेल्या महिलेला उपचारांसाठी झोळीतून नेण्याची वेळ. नदी नाले ओलांडत 7 किलोमीटरची पायपीट करून जीव वाचवला. सतत पडणाऱ्या पावसामुळे यमुना नदीला पूर. पुरामुळे दिल्लीतील स्थिती गंभीर. यमुना नदी धोक्याच्या पातळीवर. शहरातील सखल भागामध्ये शिरलं पाणी. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची 8 सप्टेंबरला बैठक. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा. इंडिया आघाडीतील समन्वय आणि इतर मुद्द्यांवर सुद्धा चर्चेची शक्यता.